कॅमेरामन अरविंद वारगेसह निलेश बुदावले, एबीपी माझा, मुंबई। आणि यानंतर हे दृश्य आपण पाहतोय बारामती मधली। दरम्यान याच संदर्भामध्ये एक मोठी अपडेट समोर येते। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बारामतीला जाणार असल्याची माहिती समोर येते। आज सुनेत्रा पवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। महायुतीकडून त्या उमेदवार आहेत आणि याच अनुषंगाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील आता बारामतीला जाणार आहेत, अशी ही महत्त्वाची अपडेट सध्या समोर येते। खरं तर मुख्यमंत्री देखील आज बारामतीमध्ये जाणार होते, परंतु पूर्वनियोजित त्यांच्या दौऱ्यामुळे ते जाऊ शकणार नाहीयेत। मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बारामतीला जाणार आहेत। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा अर्ज भरण्यासाठी ते उपस्थित राहणार आहेत। सुनेत्रा पवार बारामती पोटनिवडणुकीसाठी आज अर्ज दाखल करणार आहेत आणि अर्ज दाखल करताना एकनाथ शिंदे देखील आता उपस्थित असणार आहेत। ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी एकनाथ शिंदे यांनी सगळ्याच पक्षांना आवाहन देखील केलेलं आहे आणि ते आता बारामतीमध्ये उपस्थित असतील। आणि याच संदर्भामध्ये अपडेट देतात आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर सध्या आपल्या सोबत आहेत। अक्षय, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा बारामतीला जाणार आहेत, काय अपडेट्स मिळतात? एकनाथ शिंदे हे स्वतः उपस्थित राहणार आहेत। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा अर्ज दाखल करत असताना थोड्या वेळापूर्वी त्यांचा दौरा जो आहे तो निश्चित झालेला आहे। खरं तर आज त्यांचा पाटण इथे थेट दौरा होता, मात्र त्या दौऱ्याचा मार्ग बदलून त्यांनी आधी सुनेत्रा पवार यांचा अर्ज भरताना ते बारामती इथे जाणार आहेत आणि तिथून मग ते पाटणला जाणार आहेत। खरं तर सगळ्याच पक्षांना आवाहन करण्यात आलेलं होतं की सुनेत्रा पवार यांचा जो अर्ज आहे तो बिनविरोध व्हावा, त्यांची ही निवडणूकच बिनविरोध व्हावी यासाठी एकनाथ शिंदे यांनी देखील आवाहन केलं होतं। त्यांनी काही पक्षांना देखील हे आवाहन केलं होतं, त्यानुसार इतर पक्षांनी देखील त्यांचं, महायुतीतल्या पक्षांनी असेल किंवा इतर विरोधकांनी देखील त्यांचं ऐकलेलं आहे। मात्र स्वतः ते अजित पवार यांच्याशी त्यांचं जे सौख्य होतं किंवा त्यांचे जे घनिष्ठ संबंध होते ते लक्षात घेऊन आज स्वतः ते उपस्थित राहणार आहेत सुनेत्रा पवार यांचा अर्ज भरताना। आता ते थेट ठाण्यावरून बारामतीला जातील आणि तिथून मग पाटण इथे त्यांचा दौरा असणार आहे। बरं, धन्यवाद अक्षय या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींकडे आपलं लक्ष असेल, पण तुर्तास एक छोटासा ब्रेक घेतोय। पाहत रहा एबीपी माझा। राहुरी विधानसभा